हॅलो फ्रेंड्स, सकाळचे 6 वाजलेले आहेत। मागच्या वर्षी पण श्रावणामध्ये आम्ही लोणीवरनं चालत निझर्णेश्वरला गेलो होतो। निझर्णेश्वर इथून 20 किलोमीटर आहे। पुढचं सांगतेच मी तुम्हाला। आम्ही रस्त्याने जाता जाता आम्हाला निमगावजाळी म्हणून गाव लागलं। तिथे एक राजमुद्रा म्हणून हॉटेल होतं। आम्ही तिथे चहा घ्यायला थांबलो तर त्यांनी खूप छान केशरयुक्त गुळाचा चहा दिला आम्हाला। आणि जेव्हा आम्ही पैसे पे करायला गेलो तेव्हा तिघांचे 30 रुपये आणि पाण्याच्या बॉटलचे 10 रुपये असे पैसे घेतले त्यांनी। आम्ही विचारलं, अरे बाबा इतकं कसं काय कमी? ते म्हणे ठीक आहे, आम्हाला एवढ्या ह्याच्यात परवडतंय। बघा गावाकडे सगळ्या गोष्टींची मजा काही ओरच असते नाही का। मग आम्ही रस्त्याने गेलो तेव्हा रस्त्याने जाता जाता खूप भरधाव वेगाने वाहणारे वाहनं बघितलेत। खूप लोक नुसतीच आपली पळपळ पळपळ करत असतात। त्यानंतर मात्र आमचा कल थोडासा जंगलाकडे गेला। मग आम्ही जंगलाकडून चालत आलो। जंगलाकडे मात्र खूप सुखद अनुभव आला। एकदम छोटे छोटे झुडपं बघितलीत, पक्षी मस्तपैकी आपली फिरताना बघितलीत, ह्या झाडावरनं त्या झाडावर। खूप सुखद अनुभव आला। आणि एवढ्यातच एक आजी बघितल्या, त्या आपल्या डोक्यावर खूप मोठं ओझं घेऊन चाललेल्या होत्या। पोटाची खळगी भरण्यासाठी काहीही करावं लागतं। लहानपणी सगळे लोक मुलांसाठी किती कष्ट करत असतात, पण ते ज्या वेळेला आई वडील म्हातारे होतात ही मुलं कुठे जातात कुणास ठाऊक। काही वेळेला खूप वाईट गोष्टी बघायला भेटतात। फायनली आम्ही आता निझर्णेश्वरला पोहोचलेलो आहोत। सकाळी 6ला निघालो आणि आता 10-10:30 झालेले आहेत। निघालो आणि पोहोचलो व्यवस्थित। आम्ही तसं हायवेने येत होतो, पण मग मिस्टर सोबत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की इकडनं जंगलातून एक पायवाट आहे। आम्ही पायवाटेने आलो। जंगल खूप छान आहे। थोडी भीती पण वाटते आहे मध्ये मध्ये, पण आता आपल्याला थोडी